नमस्कार, मी दिनेश पवार आणि आपण आज आलेलो आहे हारसिंग पावरा, जे की एक असं व्यक्तिमत्व आहे, प्राथमिक शिक्षक ते करोडोंचे उद्योगपती. हा जो प्रवास आहे तो इतरांना खूप प्रेरणा देणारा आहे. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया पवार सरांकडनं, की हा चमत्कार किंवा हा प्रवास कशा पद्धतीने घडला त्यांच्याकडनं. तर सर नमस्कार. नमस्कार. सर, हा जो काही प्रवास आहे तो सहजासहजी मध्यमवर्गीय किंवा अगदीच गरीब वर्गातील जे काही लोक असतात किंवा सुशिक्षित किंवा चांगल्या मोठ्या पदावर शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना हे जमत नाही. पण तुमचा हा जो काही प्रवास आहे, प्राथमिक शिक्षक ते एक उद्योजक, हा प्रवास कसा राहिला सर तुमचा? हा प्रवास फार अडथळा होता. कारण सुरुवातीला शिक्षण कमी असल्यामुळे 12वी पासवर मी लागलो बिलगाव या शाळेत. त्यानंतर पगार वर्षातून भेटायचा, तो खर्च कसा करायचा, कारण 5 वर्षाचा बांड आम्ही लिहून दिलेला होता त्यावेळेस. नोकरी संपुष्टात येईल 5 वर्षानंतर, जर काहीच केलं नाही तर नोकरी आपोआप संपुष्टात येईल. या उद्देशाने मग पैसा वर्षातून भेटत होता पगार, तर मग लावायचं कुठे? पैसा वाढत गेला पाहिजे. कमी जर झाला तर माझी अडचण निर्माण होईल. पुढं जाऊन प्रपंच चालवायचा आहे, मग अडचण निर्माण जर झाली तर मग पुढचं भविष्य काय? याच्यासाठी मग मी सुरुवातीला कौलं आणले. ते कौलं विकून नंतर मग पुन्हा जोडधंदा म्हणून थोडं थोडं वाढत गेलं. सिमेंट आणलं, सिमेंटनंतर मग लोखंड, लोखंडनंतर मग इतर सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर येत गेल्या. आता मग व्यवस्थित आहे. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्राथमिक शिक्षक म्हणजे हारसिंग पावरा सर जे आहेत ते आजही प्राथमिक शिक्षक आहेत, जे राजबर्डी आश्रमशाळेत ते अजूनही रुजू आहेत. त्याचबरोबर त्यांनी अगदी थोडक्यात जो काही त्यांचा टप्पा सांगितला की अगदी कौलं आणले, नंतर कौलापासनं मग सिमेंट, सिमेंटपासनं मग लोखंड, लोखंडपासनं मग असं जे काही एक उद्योग जो आहे त्यांचा मोठ्या लेवलला ते घेऊन गेलेत. आणि आज हजारोंचा नाही तर कोट्यवधींची जी काही उलाढाल आहे ती स्वतः करतात. तर फक्त मी त्यांना एवढा एक प्रश्न विचारू इच्छितो की त्यांच्याकडनं इतरांना काय प्रेरणा देऊ इच्छितात ते, किंवा त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. तर सर, तुमचा जो काही प्रवास आहे तुम्ही एवढ्या इझिली सांगितला, एवढ्या सहज सोप्या रीतीने सांगितला, पण तो करताना किती अडचणी आल्यात किंवा त्याच्यातनं इतरांनी कशा पद्धतीने सावरायला पाहिजे याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? माणसाने जर किंवा कोणीही असेल, तो लहान असेल मोठा असेल, तो लहानपणापासून उद्योजक नसतो किंवा व्यापारी नसतो. त्याला प्रेरणा म्हणजे मला काहीतरी करायचं आहे. शेवटी स्वतःचा उद्देश ठरवायला पाहिजे त्यांनी, की मी या बिझनेस असेल किंवा नोकरी असेल हे करेन, तेव्हाच होतं ते. मी तोच उद्देश मनात बाळगला. जर मला पुढं प्रपंच चालवायचा असेल तर मला काहीतरी नवीन शोध घ्यावा लागेल. या शोधातून मग शेवटी हेच सांगेन मी की जेणेकरून एकदाचं कोणतंही क्षेत्र निवडा तुम्ही, त्याच्यामध्ये मन लावून किंवा एकदम बसून, म्हणजे मला हे करायचंच आहे या उद्देशानं जर आपण पुढं जात राहिलो तर होतं. नाही तर मध्ये मध्ये काय करतात, मला याच्यामध्ये बेनिफिट जास्त पाहिजे, नफा जास्त पाहिजे, आणि नफा जास्त कमवण्याच्या उद्देशाने मग आपण रिवर्स होऊन जातो. लोक आपल्याकडे येत नाही किंवा तो जास्त नफा कमवतो म्हणून लोक आपल्याला सोडून देतात. पावरा सरांचं म्हणणं एकच आहे की यश आणि अपयश ह्या जीवनातल्या 2 पायऱ्या आहेत, कधी यश तर कधी अपयश. तर फक्त यशाचाच विचार न करता अपयश पचवण्याची पण क्षमता, तेवढी शक्ती आपल्याकडे जर का असेल तर आपण मोठ्या मनाने, मोठ्या इच्छाशक्तीने आपण पुढे जाऊ शकतो आहे. आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरच त्याच कोट्यावधींची उलाढाल जी आहेत ती राजबर्डी या गावाजवळ ते करतायत. आणि त्यांचा मुलगा सुद्धा, म्हणजे त्यांची जी काही विचारसरणी आहे की ऑलरेडी ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत. त्यांच्या बिझनेसचं नाव जे आहे ते यश बिल्डिंग मटेरियल आहे. आणि त्यांच्या मुलालासुद्धा त्यांनी शिक्षण जे आहे ते त्यांच्याच क्षेत्रात दिलेलं आहे. म्हणजेच की त्यांचा मुलगासुद्धा आज सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे तो कंप्लीट करतो आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांची जी काही दृढ शक्ती आहे किंवा भविष्याची जी वाटचाल आहे ती कशा पद्धतीने आहे तो विचारसुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. की सर, आज तुमचा मुलगा, तुम्ही स्वतः त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग हे शिक्षण साठी घातलं आणि ते कंप्लीट करून
पुढे तो जो काय आहे ते तुमच्या क्षेत्रात पुढे त्याचं नाव जे आहे ते मोठ्या नावारूपाला घेऊन जाणार आहे. तर याविषयी इतर पालकांसाठी तुम्ही काय सांगू शकतात? तर इतर असं आहे, जर मी माझ्या बिझनेसला जोडून दुसरा जर त्याला डॉक्टरकी करायला लावले असते, मग पुढं जाऊन मेडिकल लाईनमध्ये जर टाकलं असतं, मग माझ्याकडे तसे डॉक्टर नाही आहेत की त्याचं मेडिकल चालेल. हा बिझनेस हा आहे बिल्डिंग मटेरियलचा. पुढे जाऊन तो सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये घुसेल. कन्स्ट्रक्शनमध्ये घुसल्यानंतर त्याला जी अडचण मेन गोष्ट आहे सिमेंट, स्टील हे त्याला सहज उपलब्ध करून देता येईल. म्हणजेच त्याला अडथळा राहणार नाही. पुढं जाऊन तो स्वतःच्या पायावर मग आपोआप उभा राहून जाईल. अशी उत्तम रीतीची जी काही त्यांची विचारसरणी आहे, जी की स्वतःचाच नाही तर पुढे मुलांचा सुद्धा जो काही विचार आहे, त्यांच्या भविष्याचा सुद्धा जो काही विचार आहे, तो एवढ्या योग्यरित्या आहे, एवढ्या योग्य दिशेने ते त्यांच्या मुलाला शिक्षण देत आहेत की जेणेकरून तो सुद्धा त्याच्या पायावर जो आहे ते आपला जो काही वडिलोपार्जित बिझनेस आहे तो मोठ्या प्रमाणावर घेऊन जाणार आहे. सर, प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण गरिबीतनं श्रीमंतीत जावं, छोट्या व्यवसायातनं मोठ्या व्यवसायाकडे वळावं. पण अगदी सामान्य लोकांचा जो काही प्रश्न असतो, जे की भांडवल, ते कशा पद्धतीने तयार करावं. मी माझ्या जे काही बघतायत त्या प्रेक्षकांची सुद्धा हीच विनंती असेल माझ्याकडनं की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही प्रेरणा देणारी कहाणी आहे किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हे एकच उदाहरण नाही तर असे अनेक शेकडो उदाहरण आम्ही बघितले आहेत. परंतु भांडवल, सुरुवातीला भांडवल किंवा ती दिशा कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्याविषयी काय योजना होती सर तुमची? सुरुवातीला कमी भांडवल राहिलं तरी चालतं, पण चिकाटी पाहिजे. भांडवल नाहीच राहिलं पण लोकांचा आपण विश्वास संपादन केल्यानंतर, म्हणजे जे समोरचे व्यापारी आहेत, मोठे व्यापारी, त्यांचे जर विश्वास संपादन केलं तर मग ते आपल्याला थोडंफार ॲडजस्टमेंट करतात. म्हणजे व्यवसायात जर का प्रामाणिक राहिलो तर अगदी 100 रुपयापासून सुरू केलेला जो काही व्यवसाय असेल तो सुद्धा 100 कोटींपर्यंत नेऊ शकतो आहे. जसं की सरांच्या म्हणण्यानुसार अगदी प्रामाणिक आणि जर चिकाटी असेल, इच्छाशक्ती जर का दृढ असेल तर नक्कीच आपण मोठं यश जे आहे ते संपादन करू शकतो आहे. त्याच पद्धतीने मी मित्रांना सांगू शकतो आहे की कुठलाही व्यवसाय करा, त्या व्यवसायात जर का प्रामाणिकता जर का तुमच्यात असेल किंवा इच्छाशक्ती भरपूर असेल तर तोच व्यवसाय टप्प्याटप्प्याने जो काय आहे शेकडोपासून हजारोपासून लाखो आणि लाखोपासून कोट्यवधीपर्यंत आपण जे ते सहज नेऊ शकतो आहे. तर पावरा सर, तुम्ही दिलेली थोडक्यात जी काही माहिती होती ती मला आणि माझ्या प्रेक्षकांना किंवा जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांना नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची व्यावसायिक किंवा शेतीविषयक जर का माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आमचं जे काही चॅनल आहे ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद पावरा सर. तर तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी माझ्या पूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.